नमस्कार, वेलकम. सर्वांचं हार्दिक स्वागत. मी डॉक्टर जयवंत इंगळे, असोसिएट प्रोफेसर, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, बळवंत कॉलेज, विटा, तालुका खानापूर, जिल्हा सांगली. महात्मा गांधी विचार चिंतन व्याख्यानमालेत मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. गेल्या काही दिवसांपासून आपण महात्मा गांधी यांच्या विचारांची माहिती घेत आहोत, त्यांच्या विचारांचं चिंतन करत आहोत. ब्रिटिश राजवटीत म्हणजे देश पारतंत्र्यात असताना, भारताचं स्वातंत्र्य समीप आलं असताना, जवळ आलं असताना, स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी काही वर्ष अगोदर 1941च्या आसपास महात्मा गांधी यांनी संपूर्ण देशासमोर, त्यावेळच्या 40 कोटी भारतीय जनतेसमोर जो विधायक कार्यक्रम ठेवलेला होता, त्या विधायक कार्यक्रमाची माहिती आपण घेत आहोत. महात्मा गांधी यांनी लिहिलेल्या विधायक कार्यक्रम या पुस्तिकेतील 13वं प्रकरण आपण आज पाहत आहोत. त्या 13व्या प्रकरणाचं शीर्षक आर्थिक समानता असं आहे. भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली त्यावेळचा काँग्रेस पक्ष असेल किंवा संपूर्ण भारतीय जनता असेल, ब्रिटिशांच्या विरोधात लढत होती, झुंजत होती. महात्मा गांधींच्या सत्य अहिंसेच्या मार्गानं सारा देश ब्रिटिशांच्या विरोधात उभा ठाकलेला होता. स्वातंत्र्य समीप आलेलं होतं. म्हणून महात्मा गांधींनी हे जे स्वातंत्र्य मिळणार आहे, स्वातंत्र्य, त्या स्वातंत्र्याचे फायदे, स्वराज्याचे फायदे सर्व लोकांच्या पर्यंत पोहोचावेत या उद्देशानं विधायक कार्यक्रम या पुस्तिकेत काही मौलिक विचार मांडलेले होते. त्यांचं मत असं होतं की हे जे स्वातंत्र्य मिळणार आहे, या स्वातंत्र्याचा आनंद, खराखुरा आनंद देशातल्या तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी विधायक कार्यक्रम या पुस्तिकेत शेतकऱ्यांचा विचार केला, विद्यार्थ्यांचा विचार केलेला आहे, आदिवासींचा विचार केलेला आहे, अस्पृश्यांचा विचार केलेला आहे, गोरगरिबांचा विचार केलेला आहे. आणि म्हणून महात्मा गांधी यांची विधायक कार्यक्रम ही जी पुस्तिका आहे, ही पुस्तिका अत्यंत महत्त्वाची आहे. या पुस्तिकेत आर्थिक समानतेविषयी त्यांनी जे विचार मांडलेले आहेत, ते विचार जाणून घेणं आजही अत्यंत महत्त्वाचं आहे. देशभर फिरत असताना महात्मा गांधींना असं जाणवलं की या देशातले केवळ मुठभर लोक श्रीमंत आहेत, अतिश्रीमंत आहेत, आणि बहुसंख्य जनता ही अत्यंत गरीब आहे. कित्येक लोकांना, कोट्यावधी लोकांना एक वेळचं सुद्धा पोटभर अन्न खायला मिळत नाही. उपाशी अर्धपोटी जनता महात्मा गांधींना देशभर फिरत असताना दिसून आली. आणि म्हणून देशात आर्थिक समानता प्रस्थापित झाली पाहिजे, अशा प्रकारचा विचार त्यांनी मांडला. भारताला जर स्वातंत्र्य मिळालं आणि या स्वतंत्र देशामध्ये, भारत देशामध्ये जर अशा प्रकारची आर्थिक विषमता टिकून राहिली, तर त्या स्वातंत्र्याला काहीही अर्थ नाही, असं गांधींचं मत होतं. ते असं म्हणतात, आर्थिक समानता ही अहिंसक स्वातंत्र्याची गुरुकिल्ली आहे. महात्मा गांधींनी अहिंसक स्वातंत्र्य ही संकल्पना मांडलेली होती. त्यांचा हिंसेवर विश्वास नव्हता. अहिंसेच्या मार्गानं, सत्याच्या अहिंसेच्या मार्गानं देशाला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. स्वातंत्र्याचा प्रश्न असेल, इतर अनेक प्रश्न असतील, हे प्रश्न
अहिंसेच्या मार्गाने सोडवले पाहिजेत असं गांधींचं मत होतं. ते असं म्हणतात की काँग्रेसवाद्यांनी म्हणजे त्यावेळच्या स्वातंत्र्य सैनिकांनी ब्रिटिश राजवटीत काँग्रेस पक्षाच्या झेंड्याखाली एकत्र येऊन ब्रिटिशांच्या विरोधात वेगवेगळ्या माध्यमातून लढा देत असलेल्या काँग्रेसवाद्यांना ते असं म्हणतात की आर्थिक समानतेसाठी आपण झटलं पाहिजे. म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ब्रिटिशांच्या विरोधात लढलंच पाहिजे, पण त्याचबरोबर या देशातली पराकोटीची आर्थिक विषमता नष्ट करण्यासाठी सुद्धा झटलं पाहिजे. आर्थिक समानतेसाठी काँग्रेसवाद्यांनी झटलं पाहिजे अशा प्रकारचा विचार त्यांनी मांडलेला होता. आर्थिक समानतेसाठी झटणं म्हणजे काय त्याचा सुद्धा अर्थ त्यांनी सांगितलेला आहे. ते असं म्हणतात, आर्थिक समानतेसाठी झटणं म्हणजे भांडवलवाले आणि कामगार यांच्यामध्ये जे सनातन भांडण आहे ते सनातन भांडण मिटवणं. जे श्रीमंत आहेत, ज्यांच्या मालकीचं भांडवल आहे, मालमत्ता आहे, ज्यांच्या मालकीची प्रचंड संपत्ती आहे, असे भांडवलवाले पैसेवाले लोक आणि कामगार यांच्यामध्ये वर्षानुवर्ष जो संघर्ष चालू आहे, वर्षानुवर्ष जे भांडण आहे ते भांडण मिटवणं म्हणजे आर्थिक समानता प्रस्थापित करणं. म्हणजे देशातील आर्थिक समानता प्रस्थापित करायची असेल तर श्रीमंत आणि गरीब यांच्यामध्ये सनातन काळापासून, जुन्या काळापासून जो काही संघर्ष चालू आहे तो संघर्ष संपवणं असा अर्थ गांधींनी सांगितलेला आहे. त्यांच्या असं लक्षात आलेलं होतं देशभर फिरत असताना की मुठभर श्रीमंत लोकांच्या हातात राष्ट्राच्या संपत्तीचा फार मोठा भाग केंद्रित झालेला आहे आणि त्यांची संपत्ती कमी केली पाहिजे. आणि त्याचबरोबर बहुसंख्य कोट्यावधी भारतीय जनता अशी आहे की ती अर्धपोटी आणि नग्न जीवन जगते. या लोकांची संपत्ती वाढवणं, गरिबांची संपत्ती वाढवणं, अर्धपोटी उपाशी लोकांची संपत्ती वाढवणं आणि श्रीमंतांची संपत्ती कमी करणं अशा प्रकारचा उपाय आर्थिक समानतेसाठी गांधींनी सुचवलेला आहे. ते असं म्हणतात की या देशामध्ये मुठभर लोक श्रीमंत आहेत आणि त्यांच्याकडं राष्ट्राच्या एकूण संपत्तीचा फार मोठा भाग आहे आणि 80-90% पेक्षा जास्त लोक, बहुसंख्य लोक अत्यंत गरीब आहेत. आणि अशा प्रकारे अतिश्रीमंत आणि अति गरीब यांच्यामध्ये जे अंतर आहे हे अफाट अंतर आहे. हे अंतर जोपर्यंत कायम आहे, हे अंतर जोपर्यंत मिटत नाही तोपर्यंत देशात अहिंसात्मक राज्य पद्धती अशक्य आहे. म्हणजे अहिंसात्मक राज्य निर्माण करायचं असेल तर गरीब आणि श्रीमंत यांच्यातील अंतर मिटवलं पाहिजे. जे अफाट अंतर आहे हे अफाट अंतर कमी केलं पाहिजे असं गांधी म्हणतात. आर्थिक समानता प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी काही उपाय सुद्धा सुचवलेत. ते असं म्हणतात की श्रीमंत लोकांनी स्वेच्छेनं आपल्या संपत्तीचा त्याग केला पाहिजे. त्याचबरोबर श्रीमंत लोकांना श्रीमंतीमुळं जी सत्ता मिळालेली आहे त्या सत्तेचा सुद्धा जनतेच्या हितासाठी स्वेच्छेनं त्याग केला पाहिजे. म्हणजे महात्मा गांधींनी श्रीमंतांना त्यावेळचा असा सल्ला दिलेला होता की जे मुठभर अति श्रीमंत आहेत त्या श्रीमंतांनी स्वेच्छेनं आपल्या संपत्तीपैकी काही संपत्तीचा, काही मालमत्तेचा, काही उत्पन्नाचा स्वेच्छेनं त्याग केला पाहिजे. आणि त्याचबरोबर संपत्तीच्या जोरावरती, श्रीमंतीच्या जोरावरती त्यांनी जी काही सत्ता मिळवलेली आहे त्या सत्तेचा सुद्धा सार्वजनिक हितासाठी त्यांनी
त्याग केला पाहिजे अशा प्रकारचा उपदेश आर्थिक समानता प्रस्थापित करण्यासाठी महात्मा गांधींनी त्यावेळच्या श्रीमंत लोकांना दिलेला होता. ते असं म्हणतात, श्रीमंतांनी जर असं केलं नाही म्हणजे आपल्या संपत्तीचा सत्तेचा स्वेच्छेनं काही प्रमाणात गरिबांच्या हितासाठी देशाच्या हितासाठी जर त्याग केला नाही तर एक दिवस केव्हा ना केव्हा देशामध्ये हिंसक आणि रक्तपाताची क्रांती घडून येईल अशा प्रकारचं भाकीत महात्मा गांधींनी व्यक्त केलेलं होतं. म्हणजे जर देशात आर्थिक समानता प्रस्थापित झाली नाही, गरीब श्रीमंत अशाच प्रकारचं अंतर वाढत गेलं तर एक दिवस देशात हिंसक क्रांती होईल. आणि महात्मा गांधींचं हे जे भाकीत आहे, हे जे भविष्य आहे, हे भविष्य महात्मा गांधींच्या मृत्यूनंतर काही वर्षांनी देशाच्या काही भागात खरं ठरल्याचं आपण पाहतो. बिहारसारख्या राज्यात, भारतातील काही राज्यामध्ये नक्षलवाद्यांची जी चळवळ उभी राहिली, आदिवासींची जी चळवळ उभी राहिली, हिंसक चळवळ उभी राहिली, जो मोठा रक्तपात चालू आहे आज सुद्धा, तो तिथल्या जमीनदारांच्या विरोधात. आणि अशा प्रकारे देशाच्या काही भागातली आर्थिक विषमता कमी न झाल्यामुळं त्या राज्यातल्या गरीब लोकांनी, आदिवासी लोकांनी तिथल्या मुठभर श्रीमंत लोकांच्या विरोधात, जमीनदारांच्या विरोधात हिंसक चळवळ उभी केल्याचं आपण पाहतोय. आणि आजही ही हिंसक चळवळ, आजही हा रक्तपात आपला देश अनुभवतोय. महात्मा गांधी असं म्हणतात की हा माझा जो ट्रस्टीपणाचा, विश्वस्ताचा जो सिद्धांत आहे, याचा अनेकांनी उपहास केलेला आहे, अनेकांनी टीका केलेली आहे, तरी सुद्धा मी माझ्या या सिद्धांताला चिकटून राहिलेलो आहे. ते असं म्हणतात की समाजामध्ये जी आर्थिक विषमता आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या विषमता आहेत त्या अहिंसेच्या किंवा हिंसेच्या मार्गानं कशा रीतीने नाहीशा करता येतील याचा काँग्रेसवाद्यांनी आपल्या मनाशी विचार करा. पण गांधी असं म्हणतात, मला असं वाटतं की हिंसेचा मार्ग हा आपला परिचयाचा आहे, तो चांगला नाही. समानता प्रस्थापित करण्याच्या कामी तो कुठेही यशस्वी झालेला नाही. म्हणजे हिंसेच्या मार्गानं देशात आर्थिक समानता प्रस्थापित होणार नाही. या देशातल्या नक्षलवाद्यांनी किंवा नक्षलवाद्यांचं समर्थन करणाऱ्यांनी सुद्धा लक्षात घ्यावं. आज काही बुद्धिजीवी लोक नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांचं समर्थन करतात, पण गांधींनी ब्रिटिश राजवटीत पारतंत्र्यात सांगितलेलं होतं की अहिंसेच्या मार्गानंच आर्थिक समानता प्रस्थापित करता येते. हिंसेच्या मार्गानं जगात कुठेही आर्थिक समानता प्रस्थापित झालेली नाही. हे या देशातल्या नक्षलवाद्यांनी किंवा ज्यांचा हिंसक कार्यावर विश्वास आहे अशा बुद्धिवाद्यांनी सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. ते असं म्हणतात की आर्थिक समानता प्रस्थापित करण्याच्या संदर्भातील हा जो अहिंसक प्रयोग आहे तो अजून बाल्यावस्थेत आहे, प्रयोगाच्या अवस्थेतच आहे. अहिंसा ही हृदय परिवर्तन करण्याची प्रक्रिया आहे आणि म्हणून हृदय परिवर्तन झालं पाहिजे. श्रीमंतांचं हृदय परिवर्तन झालं तर आर्थिक विषमता कमी होईल असा विश्वास गांधींना वाटत होता. आणि म्हणून महात्मा गांधी यांचे शिष्य आचार्य विनोबा भावे यांनी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशभर पायी फिरून भूदान यात्रा काढली, पदयात्रा काढली आणि या देशातल्या मुठभर जमीनदारांना, की काही काही जमीनदारांची जमीन 10,000, 20,000 एकर होती, त्या जमीनदारांना त्यांनी आव्हान केलं की ही जी जमीन आहे ही जमीन गोरगरिबांना त्यांनी वाटून टाकावी. आणि त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन आचार्य विनोबा भावेंच्या पायाशी त्यांनी आपल्या जमिनीची कागदपत्र आणून ठेवली. म्हणजे कायदा करूनही काही उपयोग होत नव्हता आणि म्हणून महात्मा गांधींचे शिष्य आचार्य विनोबा भावे यांनी अहिंसेच्या मार्गानं देशभर पदयात्रा काढून भूदान चळवळ उभी केली आणि श्रीमंतांची जमीन स्वेच्छेने काढून घेतली आणि ती गोरगरिबांना वाटली.
अशाच प्रकारचं आंदोलन आणखी काही वर्ष चालली असतं तर या देशामध्ये आदिवासींची जी काही हिंसक चळवळ चाललेली आहे, नक्षलवादी चळवळ चाललेली आहे, ती चळवळ चालली नसती. गांधी असं म्हणतात की राष्ट्रीय महासभेत काही श्रीमंत काँग्रेसवादी सुद्धा आहेत, त्यांनी या बाबतीत पुढाकार घेतला पाहिजे आणि योग्य तो मार्ग दाखवला पाहिजे. आपल्या या अहिंसक लढ्यामुळं प्रत्येक काँग्रेसवाद्याला आपलं अंतःकरण अगदी खोलवर तपासून पाहण्याची संधी मिळत आहे, असं गांधी विधायक कार्यक्रम या पुस्तिकेत म्हणतात. समानता जर कधी काळी आपल्याला सिद्ध करायची असेल तर तिचा पाया आत्ताच घातला पाहिजे, असं गांधी म्हणतात. म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आर्थिक समानता प्रस्थापित करू असं जर कोणी म्हणत असेल तर ते चुकीचं आहे आणि ते स्वतःशीच प्रतारणा करत आहेत, असं गांधी म्हणतात. आर्थिक समानतेचा पाया आत्ताच घातला पाहिजे. देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच आर्थिक समानता प्रस्थापित झाली पाहिजे, तरच स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशातल्या सर्व लोकांना स्वातंत्र्याचा खराखुरा आनंद मिळू शकेल. ते असं म्हणतात, महत्वाच्या अशा मोठमोठ्या सुधारणा, आर्थिक समानतेसारख्या सुधारणा असतील, अस्पृश्यता निवारणासारख्या सुधारणा असतील, अशा अनेक सुधारणा आहेत. शेती सुधारणा असेल, खेड्यांची स्वच्छता, अशा प्रकारच्या सुधारणा असतील. ते असं म्हणतात की अशा प्रकारच्या महत्वाच्या अशा मोठमोठ्या सुधारणा स्वराज्य मिळाल्यानंतर, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर घडून येतील असं ज्यांना वाटतं ते स्वतःची प्रतारणा करत आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच या सुधारणा घडवून आणल्या पाहिजेत. देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच गरिबी नष्ट झाली पाहिजे, अस्पृश्यतेचं निवारण झालं पाहिजे, शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत, खेड्यांच्या समस्या दूर झाल्या पाहिजेत. अशा प्रकारचा विचार महात्मा गांधींनी त्यावेळच्या 40 कोटी भारतीय जनतेसमोर विधायक कार्यक्रम या पुस्तिकेच्या माध्यमातून ठेवलेला होता. ते असं म्हणतात, आपण अहिंसेच्या मार्गाने स्वराज्य मिळवत आहोत आणि हे जे स्वराज्य मिळणार आहे, हे जे स्वातंत्र्य मिळणार आहे, ते काही अचानक एके दिवशी मिळणार नाही. आपण सर्वांनी मिळून स्वकष्टानं एक एक वीट रचून स्वराज्याची इमारत उभी करायची आहे आणि या दिशेनं आपण बराचसा पल्ला गाठलेला आहे, परंतु अजून पुष्कळ लांब आणि कंटाळवाणा मार्ग बाकी आहे. तो चालल्यानंतरच आपल्याला स्वराज्य मिळणार आहे, स्वराज्याचं भव्य दर्शन घडणार आहे. आणि म्हणून आर्थिक समानता प्रस्थापित करण्याच्या कामी मी काय कामगिरी केली आहे असा प्रश्न प्रत्येक काँग्रेसवाद्यानं आपल्या मनाला विचारून पाहावा, असं महात्मा गांधींनी ठणकावलेलं आहे. ते असं म्हणतात की देशामध्ये आर्थिक समानता प्रस्थापित करणं ही प्रत्येक काँग्रेसवाद्यांची जबाबदारी. म्हणजे भारतात स्वातंत्र्य मिळावं यासाठी ब्रिटिशांच्या विरोधात झटलंच पाहिजे, पण ब्रिटिशांना हुसकावून लावणं एवढंच आपलं उद्दिष्ट असता कामा नये. तर या देशातली आर्थिक विषमता कमी झाली पाहिजे, आर्थिक समानता प्रस्थापित झाली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून अहिंसेच्या मार्गानं प्रत्येक कार्यकर्त्यानं काम केलं पाहिजे, असं गांधी विधायक कार्यक्रम या पुस्तिकेत सुचवतात. तर अशा प्रकारे विधायक कार्यक्रम या पुस्तिकेत आर्थिक समानता या प्रकरणात महात्मा गांधींनी भारतामध्ये आर्थिक समानता प्रस्थापित करणं का आवश्यक आहे, आर्थिक समानता कशी प्रस्थापित करता येईल या संदर्भात अतिशय मौलिक असे विचार मांडलेले आहेत आणि त्यांचे विचार आजही अत्यंत उपयुक्त आहेत. आज
ब्रिटिश राजवटीत जेवढी पराकोटीची आर्थिक विषमता होती तेवढी आर्थिक विषमता आज भारतात आढळत नाही. पण तरी सुद्धा 25% लोक गरीब किंवा दारिद्र्य रेषेखालचं जीवन जगतात. आणि म्हणून ही गरिबी नष्ट केली पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून महात्मा गांधींनी त्यावेळी श्रीमंत लोकांना जो सल्ला दिलेला होता तो सल्ला आजही अत्यंत महत्त्वाचा आहे की श्रीमंतांनी स्वेच्छेनं आपल्या उत्पन्नाचा, संपत्तीचा, मालमत्तेचा आणि त्या श्रीमंतीच्या जोरावरती जी काही सत्ता मिळालेली आहे त्या सत्तेचा काही प्रमाणात त्याग केला पाहिजे आणि आपल्या उत्पन्नामध्ये, आपल्या श्रीमंतीमध्ये, आपल्या सत्तेमध्ये गरिबांना सहभागी करून घेतलं पाहिजे. अशा प्रकारचा त्यांचा जो सल्ला आहे, अशा प्रकारचा त्यांचा जो उपदेश आहे, श्रीमंतांना केलेला उपदेश आजही अत्यंत उपयुक्त आहे. आणि त्या दृष्टिकोनातून काही श्रीमंत लोक आपल्या मालमत्तेचा, आपल्या उत्पन्नाचा, आपल्या सत्तेचा उपयोग गरिबी निर्मूलनासाठी करत आहेत. ही अतिशय चांगली गोष्ट आहे. धन्यवाद.